पहलगाममध्ये भगिनींचं सिंदूर पुसलं म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं। इथे भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नीचं सिंदूर दररोज पुसलं जाते। त्यासाठी काय करणार? हा थेट काळजाला भिडणारा सवाल, हा टाहो, हा आक्रोश आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सुनीता देशमुख यांचा। त्यांचे पती पंकज देशमुख, जे गेली 20-22 वर्ष भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते, भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक होते, त्यांचा 3 मे रोजी एका शेतात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला। सुनीता देशमुख यांचा ठाम आरोप आहे, ही आत्महत्या नसून ही हत्या आहे। त्यांच्या पतीसोबत घातपात झाला आहे। त्या विचारत आहेत की माझे सिंदूर आमच्याच गावात पुसलं गेलं, त्याचं काय? माझं सिंदूर सिंदूर नाही का? माझ्या सिंदूरचं काही मोल नाही का? पहलगाम तर दूरचा विषय आहे, गावातही भाजपचे कार्यकर्ते सुरक्षित नाहीत। एका बाजूला राष्ट्रवादाच्या सुरक्षेच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच राज्यात आपल्याच पक्षातल्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असा दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्यांना न्यायासाठी दारोदार भटकावं लागतं। काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पंकज देशमुख यांचा मृत्यू खरंच आत्महत्या होती की त्यामागे काहीतरी काळबेरं आहे? स्थानिक पोलीस तपास योग्य दिशेने करत आहेत का? आणि या राज्याच्या नेतृत्वाने या प्रकरणात काय भूमिका घेतली? चला आज आपण या प्रकरणाच्या खोलात जाऊया आणि एका पत्नीच्या, एका आईच्या न्यायासाठीच्या लढ्याला, तिच्या वेदनेला समजून घेऊया। नमस्कार, मी बबिता आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ते आणि आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक पंकज देशमुख यांचा मृतदेह 3 मे रोजी बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात एका रुमालाला लटकलेल्या अवस्थेत आणि अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळला होता। धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर, पायावर आणि मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या। वरकरणी ही आत्महत्या दिसत असली तरी या जखमा अनेक प्रश्न निर्माण करत होते। ते आत्महत्येशी जुळणारे नव्हते। जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केलं, पण पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा संपूर्ण जळगाव जामोद परिसरात तेव्हापासूनच सुरू आहे, जी या जखमांमुळे आणि परिस्थितीमुळे अधिकच गडद झाली। या चर्चेला आणि संशयाला अधिक बळकटी मिळाली जेव्हा पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी स्वतः पुढे येऊन व्यवस्थेविरोधात आणि न्यायासाठी आवाज उठवला। त्यांनी केवळ अश्रू ढाळले नाहीत, तर थेट विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र आणि बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली। पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाला आहे, ही एक पूर्वनियोजित हत्या असू शकते। त्यांनी आपल्या तक्रारीत अत्यंत स्पष्टपणे म्हटलं आहे की जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून त्यांच्यावर माझा विश्वास नाही। विचार करा, एका पीडित कुटुंबाला, ज्यांचा आधारस्तंभ कमावता पुरुष संशयास्पदरित्या मृत पावला आहे, त्यांना जर स्थानिक पोलिसांवरच विश्वास नसेल तर त्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचं? ही परिस्थिती व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते। म्हणूनच सुनीता देशमुख यांनी आपल्या पतीच्या मृत्यूची CID चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे। सुनीता देशमुख यांचा हा लढा केवळ पोलीस तक्रारीपुरता किंवा कार्यालयीन फेऱ्यांपुरता मर्यादित नाही। त्यांनी आपल्या भावनांना, आपल्या वेदनेला आणि व्यवस्थेबद्दलच्या आपल्या तीव्र नाराजीला एका फेसबुक पोस्टद्वारे वाट मोकळी करून दिली आहे। ही पोस्ट त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिली आहे। या पोस्टमधले त्यांचे शब्द, त्यांची तळमळ कोणाच्याही हृदयाला स्पर्श करतील आणि व्यवस्थेला जाब विचारण्यास प्रवृत्त करतील। त्यांनी लिहिलंय की माझे सिंदूर आमच्याच गावात पुसले गेले, मला न्याय हवाय। पहलगामचे सिंदूर दिसले आणि जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद गावात पुसले गेले, त्याचं काय? माझे सिंदूर सिंदूर नाही का? माझे मिस्टर गेली 20 वर्षांपासून भाजप कार्यकर्ते आहेत। भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? या शब्दातून त्यांची हताश आणि चीड दोन्ही व्यक्त होते। त्यापुढे आपल्या मुलांचा उल्लेख करत म्हणतात, माझी मुलगी फक्त 11 वर्षांची आहे आणि माझा मुलगा 8 वर्षांचा आहे, त्यांना न्याय मिळेल का? एका आईची ही आर्त हाक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचं सत्य कळावं यासाठी, आणि मग त्या व्यवस्थेवर थेट हल्ला चढवतात। पहलगाम तर दूरचा विषय आहे, गावातही जनता सुरक्षित नाही। या एका वाक्यातून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या आणि पर्यायाने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे। सुनीता देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये आणि तक्रारींमध्ये अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केलेत, ज्यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत। त्यांना नेमका कुणावर संशय आहे? ही आत्महत्या नाही तर घातपात आहे असं त्या इतक्या ठामपणे का म्हणत आहेत? त्यामागे त्यांच्याकडे काही ठोस पुरावे किंवा माहिती आहे का?
जळगाव जामोद पोलिसांवर त्यांचा विश्वास का नाही? शवविच्छेदन अहवालातून काय निष्पन्न झालं? पंकज देशमुख यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांचं स्वरूप नेमकं काय होतं, ज्यावरून सुनीता यांना ही हत्या असल्याचा दाट संशय येतोय? पंकज देशमुख हे केवळ एक सामान्य नागरिक नव्हते, तर ते आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक होते आणि गेल्या 20-22 वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या या कामाचा, त्यांच्या राजकीय ओळखीचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? त्यांच्या कामामुळे किंवा ते ज्यांच्यासोबत काम करत होते त्यांच्यामुळे त्यांचे कुणाशी वैर निर्माण झाले होते का? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता बुलढाण्यातही तसाच काहीसा प्रकार घडला आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. एका बाजूला आत्महत्या भासवण्याचा केलेला कथित प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबियांच्या हत्येचा ठाम आरोप आणि स्थानिक पोलिसांच्या तपासावर अविश्वास. या दोन्ही प्रकरणांमध्ये धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेण्याचं एक मोठं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आणि जर CID चौकशी झाली तर त्यांच्यासमोर असेल. सुनीता देशमुख यांचा लढा हा केवळ एका पत्नीचा किंवा एका आईचा लढा नाही, तो राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेवर उपस्थित केलेला प्रश्न आहे. हा भाजप आमदाराचा वाहन चालक, 20 वर्षांपासून पक्षांची सेवा करणारा कार्यकर्ता, त्यांचा संशयास्पद मृत्यू होतो, त्यांच्या शरीरावर जखमा आढळतात, त्याची पत्नी ही आत्महत्या नाही हत्या आहे असा आक्रोश करत न्यायासाठी दारोदार फिरते. तिला स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही, ती CID चौकशीची मागणी करते. ती थेट राज्याच्या नेतृत्वाला विचारते की तिच्या सिंदूरची किंमत काय? पंकज देशमुख यांना न्याय मिळणार का? त्यांच्या 2 लहान मुलांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचं खरं कारण कळणार का? की मग ते सुनीता देशमुख यांचा आवाजही अनेक अनुत्तरित प्रश्नांसोबत व्यवस्थेच्या आणि काळाच्या ओघात कुठेतरी विरून जाईल का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं आणि सुनीता देशमुख यांना न्याय मिळणं हे आपल्या लोकशाहीसाठी आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर आत्ताच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.